मी तुम्हाला म्हणाले होते की आपण एलियाबद्दल पाहिलं, आपण अलिशाबद्दल पाहूया. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये मी काल एलियाबद्दल सांगताना बोलले होते की ज्यावेळेस एलियाला वाटलं की मी एकटाच राहिलो आहे आणि नाही का सगळे संदेश त्यांचा वध केला आहे इस्बेलीने, त्यावेळेस परमेश्वर काय म्हणतो, एलियाला 3 गोष्टी करायला सांगतो. म्हणतो की अरामावर बेन हदाद यास राजा नेम, हजाएल ना, आरामावर हजाएलाच अभिषेक करून राजा नेम, आणि त्याच्यानंतर निमशीचा पुत्र येहू याला इस्रायलावर राजा नेम, आणि तुझ्या जागी अलिशा याला, जो शाफटाचा पुत्र अलिशा आहे, त्याला संदेष्टा नेम. या 3 गोष्टी परमेश्वर त्याला करायला सांगतो. आरामावर हजाएलाच राजा नेम, त्याच्यानंतर इस्रायलावर येहूला अभिषेक करून राजा नेम, आणि तुझ्या जागी अलिशा हा संदेष्टा बनेल. तुझ्या जागी याचा अर्थ की आता नाही का एलियाला माहितीये की त्याचा कार्यकाळ संपत आलाय, त्याचा उत्तराधिकारी कोणीतरी बनणार आहे. देवाने त्याला काही गोष्टी करायला सांगितल्यात. आणि त्याच्या पुढे जर वाचलं की अलिशाला कसं पाचारण करण्यात येतं ते दिले की एलिया एक दिवस जात आहे. एलिया जात असताना काय होतो, हा अलिशा कोण आहे? अलिशा एक शेतकरी आहे. कारण बायबल सांगतं अलिशा बैलांची 12 जोते नाही का जोडून नाही का शेत नांगरीत होता. म्हणजे लोक नाही का एक जोडी घेतात ना, बैल आणि त्याला नांगर जुंपतात आणि शेती करतात. अलिशा कसा होता, 12 जोड्या बैलांची घ्यायचा, 12 बैलांची 12 जोते चालवून तो शेत नांगरीत असे, आणि स्वतः तो 12व्या जोडी सोबत होता. सो अशा प्रकारे हा शेती करत होता. असा हा अलिशा होता. आणि असं होतं की एलियाने काय केलं, तो जवळून जातो अलिशाकडून, आपला जगा त्याच्यावर मारतो. आणि दिस इज द लँग्वेज ऑफ प्रोफेट्स. ओके, एक संदेशांची भाषा आहे. ते नेहमीच शब्दाने बोलत नाही, काही गोष्टी नाही का प्रोफेटिकली करतात. सो एक काही त्यांची कृती जी असते ना, ती प्रोफेटिक ऍक्शन असते. सो ज्या वेळेस एलियाने आपला झगा अलिशावर मारला, तर अलिशाला कळलं की एलिया मला बोलवतोय, दिस इज माय कॉलिंग, दिस इज मला हा पाचारण करतोय. अलिशा काय म्हणतो की मी तुमच्या मागे येतो, परंतु मला काय करू द्या माहितीये, आपल्या आई बापांना एकदा भेटू द्या, त्यांचं नाही का चुंबन घेऊन येऊ द्या, मी लगेच तुम्हाला फॉलो करतो. कारण जर एखादा संदेश तुम्हाला बोलवतोय, त्याचा झगा जर तुमच्यावर ते मॅन्टल किंवा त्या गोष्टी टाकतो, याचा अर्थ नाव यू हॅव टू सरेंडर एव्हरीथिंग, सगळं सोडून तुम्हाला त्या व्यक्तीसोबत जायचं. सो अलिशा म्हणतो मी करतो. एलिया म्हणतो मला काय सांगतोयस, माझा आणि तुझा काय संबंध? एलिया त्याला म्हणतोय की माझा आणि तुझं, मी तुझं काय केलंय, तू माझ्या मागे कशाला येतोय? आणि बायबल सांगतं की अलिशाने काय केलं, त्या एलियाच्या मागे जाणं थांबवलं. अलिशा गेला, आई वडिलांना भेटला, त्यांनी काय केलं, आपली 12 जोत होती ना बैलांची, त्याच्यापैकी एक जोडी घेतली, एका परमेश्वरासाठी बलिदान केलं, अर्पण केलं, आणि मग तो एलियाच्या मागे चालायला लागला. नाव हिअर द स्टोरी ऑफ अलिशा स्टार्ट्स. ओके, एलिशा आता एलियाचा शिष्य झाला आहे. प्रेज द लॉर्ड. एलिया कोण आहे? एलिया हा असा एक संदेश आहे जो इतर संदेश त्यांचं नाही का शाळा चालवतोय, स्कूल ऑफ प्रोफेट्स. तुम्ही वाचू शकता. यार्देनेकडे त्याचे नाही का काही शिष्य होते, गिलगालकडे काही शिष्य होते, त्याच्यानंतर यरिहो मध्ये काही शिष्य होते, ज्या लोकांना जाऊन एलिया ट्रेनिंग द्यायचा की कसं नाही का आपण संदेश जे आहोत, आपण कशा गोष्टी ओळखायच्या, देवाच्या सानिध्यात कसं वाढायचं, देवाचा आवाज, देवाची वाणी कशी ओळखायची, या गोष्टींचं शिक्षण दिलं जायचं. द स्कूल ऑफ प्रोफेट्स एलिया चालवायचा. त्याचे बरेचसे शिष्य होते. परंतु आता एलियाने अलिशाला पाचारण केलं आहे, आणि तेव्हापासून अलिशा आपली शेती सोडून, आई वडिलांना सोडून आता एलिया सोबत आहे. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही दुसरे राजे वाचलं असेल, सेकंड किंग्स, त्याची सुरुवात होते की अहज्या जो आहे त्याचा मृत्यू होतो. आहाब राजानंतर त्याचा मुलगा अहज्या हा राजा बनतो. हा सुद्धा वाईट असतो, त्याचा सुद्धा मृत्यू होतो, आणि बायबल सांगते की आता एलियाचं स्वर्गारोहण होत आहे. प्रेज द लॉर्ड. हाऊ एक अलिशा, एक साधारण व्यक्ती, एक शेतकरी, ओके, शेती करणारा व्यक्ती कसा परमेश्वराच्या सानिध्यात वाढतो, आपण आज ते पाहूया. मी तुम्हाला म्हणाले होते एलिया असा होता की तो स्वर्गातून अग्नी बोलवू शकत होता. ही वॉज फुल ऑफ फायर. एक वेगळे लेवल असते की जे अग्नीच्या अभिषेकात चालतात. एलायजा वॉज दॅट काइंड ऑफ अ मॅन. कारण त्याला ज्यावेळेस घेण्यासाठी रथ येतात, ते सुद्धा अग्नीचे रथ असतात. तो अग्नी रथामध्ये बसून, अग्नीचे नाही का देवदूत येतात, त्यांच्यासोबत तो निघून जातो. नंतर ज्या ज्या वेळेस गोष्टी घडतात, तो प्रत्येक वेळेस अग्नी बोलवतो. ज्या वेळेस नाही का वेदी परमेश्वराची रिपेअर करतो, म्हणतो अग्नीने उत्तर देईल, तोच खरा परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. सो ही वॉज द मॅन हु वॉक्स विथ द हेवनली फायर. ओके, कसं काय एलियाला माहित होतं? कारण तो काय म्हणतो, जो परमेश्वर अग्नीने उत्तर देईल तोच खरा परमेश्वर. तो स्वर्गातून अग्नी बोलवतो. 50-50 जणांच्या नाही का 2 तुकड्या नाही का त्या अग्नीने जळून मरण पावतात.
कसं काय त्याला माहिती की वर तिकडे स्वर्गात आग आहे आणि तो स्वर्गातून अग्नी बोलवतो? प्रेज लॉर्ड. इट वॉज हिज प्रेयर लाईफ. त्याचं देवासोबत असं काही नातं होतं की त्याने नाही का हे रेल्म, हे साधारण नाही का ह्या लेवल मधून जाऊन तो त्या आत्मिक स्तरामध्ये पोहोचला होता जिथे नाही का अग्नीद्वारे गोष्टी घडतात. प्रेज द लॉर्ड. एलिया वॉज ब्लेस्ड. ओके, एलायजाला नाही का एलियाला ते आशीर्वाद होता की तो आत्मिक गोष्टी ऐकू शकत होता. बायबल सांगतं की विपुल पर्जन्यवृष्टीचा नाद होत आहे त्यांनी ऐकलं पण तोपर्यंत पाऊस पडला नव्हता. सो त्याला आत्मिक जगात काय घडतंय, आत्मिक जगात कुठल्या गोष्टींची सुरुवात झाली आधीच ऐकायला येऊ शकत होतं. सो एलियाचे स्पिरिच्युअल इयर्स, आत्मिक कान खूप तीक्ष्ण होते आणि त्या ज्या गोष्टी त्याने नाही का पाहिल्यात त्या होण्यासाठी नाही का त्या घडून येईपर्यंत कंटिन्युअस प्रार्थनेमध्ये नाही का वेळ घालवणारा एलिया हा व्यक्ती होता. पण अलिशा कसा आला आपण आता ते पाहूया. प्रेज द लॉर्ड. कोणीतरी बायबल आपलं उघडा. 2 राजे याचा 2रा अध्याय वचन 1 पासून 5. वचन 1 ते 5 वाचा. 2 राजे 2 राजे किती 1-5. 2रा अध्याय 1 ते 5. येस. 2 अध्याय वचन 1-5. 2 राजे. एलियाचे स्वर्गारोहण. परमेश्वराने एलियास वावटळीच्या द्वारे स्वर्गात घेऊन जाण्याचा समय आला. त्यावेळी एलिया अलिशा बरोबर गिलगाल येथून चालला होता. एलिया अलिशास म्हणाला, परमेश्वर मला बेथेल येथे पाठवित आहे, तर तू तेथेच थांब. अलिशा म्हणाला, परमेश्वराच्या व आपल्या जिवंताची शपथ, मी आपल्याला कधी सोडवायचा नाही. मग ते बेथेल येथे गेले. बेथेलातल्या संदेष्टांचे शिष्य अलिशाकडे येऊन त्यास म्हणाले, आज परमेश्वर तुझ्या धन्यास तुझ्या शिरावरून घेऊन जाणार आहे, हे तुला ठाऊक आहे काय? त्याने म्हटले, मला ठाऊक आहे, पुरे करा. एलिया त्यास म्हणाला, अलिशा, परमेश्वर मला यरीहोस पाठवित आहे, तर तू येथे थांब. तो म्हणाला, परमेश्वराच्या व आपल्या जीवितांची शपथ, मी आपणाला सोडवायचा नाही. मग ते यरीहोस गेले. यरीहोतील संदेष्टांचे शिष्य अलिशाकडे येऊन त्यास म्हणाले, आज परमेश्वर तुझ्या धन्यास तुझ्या शिरावरून घेऊन जाणार आहे, हे तुला ठाऊक आहे काय? त्यांनी म्हटले, मला ठाऊक आहे, पुरे करा. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सो इकडे वचन काय सांगतं की परमेश्वराने एलियास वावटळीच्या द्वारे स्वर्गास घेऊन जाण्याचा समय आला. त्यावेळी एलिया कोणासोबत होता? अलिशा सोबत होता. गिलगाल येथून हे लोक प्रवास करत होते आणि यांना माहिती आहे की आज नाही का एलियाचं ह्या पृथ्वीवरचा शेवटचा दिवस आहे. आज एलियाला परमेश्वर स्वर्गात घेऊन जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. एलिया त्या सानिध्यात चालत होता जिथे त्याला शारीरिक मृत्यू माहित नव्हता. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सो दिस इज द डिफरंट डायमेन्शन. देवामध्ये एक वेगळा स्तर आहे, एक वेगळं आकारमान असलेली नाही का वेगळंच एक नाही का स्थान आहे जिथे एलिया पोचला होता देवासोबतच्या सानिध्यामध्ये राहून राहून. प्रेज द लॉर्ड. आणि ज्या वेळेस एलियाला वावटळीची म्हणजे तो कसा जाणार आहे हे माहित होतं, कधी जाणार आहे हे माहित होतं, ही नवीन गोष्ट नव्हती त्यांच्यासाठी. प्रेज द, बिकॉज दे ऑल वर प्रोफेट्स, भविष्यवक्ते होते ते. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगते एलिया अलिशास म्हणाला. आता एलियाला माहिती आहे की आज माझी जायची वेळ आली, की परमेश्वर मला बेथेल येथे बोलावित आहे, तर अलिशा तू माझ्या मागे येऊन काय करतोय, तू इथेच थांब. प्रेज द लॉर्ड. आणि अलिशा काय म्हणतो की परमेश्वराची आणि आपल्या जीविताची शपथ, मी आपल्याला कधी सोडावयाचा नाही. परमेश्वराची शपथ आणि आपल्या जीविताची, एलिया तुझी पण शपथ घेतो, मी सोडणार नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मग हे लोक काय करतात, गिलगाल वरून बेथेलला जातात. जिथे बेथेलला जातो ना एलिया, एलियाचे काही शिष्य तिकडे जिथे तो त्यांना नाही का भविष्यवक्ता होण्याची ट्रेनिंग देतोय. तर बेथेल मधले काही, बायबल सांगतं की संदेश त्यांचे शिष्य अलिशाकडे आले. बेथेल मधले स्कूल ऑफ प्रोफेटचे जे शिष्य होते ना ते आले आणि अलिशाला, आता त्यांना माहिती अलिशा पण त्यांच्यासारखाच एक शिष्य आहे, ते अलिशाला म्हणतात, आता एलिया त्यांचा कोण आहे, एलिया त्यांचा नाही का गुरु आहे, त्यांचा नाही का मास्टर आहे, अधिकारी आहे. ते अलिशाला एलिया सोबत बघतात. अलिशाला म्हणतात, अरे तुला माहित नाही काय, आज नाही का तुझा ह्याला
आज तुझ्या धन्याला तुझ्या शिरावरून घेऊन जाणार आहे, तुला माहित नाही काय? तू असा इकडे का फिरतोय ह्याच्यासोबत? म्हणजे जे लोक बेथेल मध्ये राहत होते त्यांना पण माहित होतं की आज एलियाला परमेश्वर घेऊन जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. तिकडचे संदेश त्यांचे शिष्य येतात आणि म्हणतात की अरे अलिशा, तू काय फिरतोय एलिया सोबत? तुला माहित नाही का आज एलियाला परमेश्वर घेऊन जाणार आहे? आणि अलिशा काय म्हणतो? हालेलुया. अलिशा म्हणतो मला ठाऊक आहे, पुरे करा. सो इकडे अलिशा सुद्धा यांच्यापैकी एक आहे. हे सगळे लोक प्रोफेट्स आहेत. एलियाला माहिती आज त्याला नाही का परमेश्वर घेऊन जाणार आहे. ही इज प्रिपेअर्ड. त्याला ते विजन त्याला सगळं त्याच्या समोर क्लिअर आहे. अलिशाला पण माहिती आहे आणि बेथेल मध्ये जे नाही का तिकडे शिष्य आहेत, स्टुडंट्स आहेत, त्यांना पण माहिती आहे. ते पण येऊन म्हणतात. सो त्यांच्यासाठी आश्चर्यकारक मोठी नवीन गोष्ट नव्हती. त्यांचं माइंड प्रिपेअर्ड होतं या गोष्टीसाठी की आज परमेश्वर घेऊन जाणार आहे. म्हणजे हे जे सगळे लोक होते ना, एक वेगळ्या स्तरावर नाही का देवासोबत चालत होते. त्यांना माहित होत्या आत्मिक घडामोडी काय चालू आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि तरी सुद्धा या सगळ्यांचं नाही का वागणं, हे सगळे स्टुडंट्स, सगळे शिष्य एलियाकडे ज्या दृष्टीने पाहत होते, अलिशा त्यापैकीच एक होता, परंतु अलिशाचं वागणं वेगळं होतं. अलिशाला माहितीये घेऊन जाणार आहे, परंतु अलिशा त्याच्या मागे 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 चालाय. गिलगाल वरून बेथेल येथे आलाय. प्रेज द लॉर्ड. बेथेलच्या लोकांना म्हणतो हा ठीक आहे, मला सांगू नका. प्रेज द लॉर्ड. नंतर बायबल सांगतं की एलिया काय म्हणतो? एलिया म्हणतो की परमेश्वर मला यरीहोस पाठवत आहे, तर तू येथे थांब. तर आता एलिशाला परत म्हणतोय गिलगाल वरून बेथेलला आलो. बेथेल वरून आता परमेश्वर मला म्हणतो यरीहोला जा. अलिशा म्हणतो नाही नाही, परमेश्वराची आणि आपल्या जीविताची शपथ, मी यरीहोला सुद्धा आपल्या सोबत येणार, मी काय तुमची पाठ सोडणार नाही. एलिया चाललाय यरीहोकडे, त्याच्या मागे मागे कोण चाललाय? अलिशा चालला आहे. आता यरीहो मध्ये सुद्धा यांची एक ब्रांच आहे, जिकडे नाही का स्कूल ऑफ प्रोफेट्स नाही का स्टुडंट्स आहेत, जिकडे शिकवतात. तर यरीहो मधले संदेश त्यांचे शिष्य येतात. ते पण येऊन म्हणतात अलिशाला, अरे अलिशा, तुला माहित आहे का आज एलियाला तुझ्या शिरावरून परमेश्वर घेऊन जाणार आहे, तू काय एलियाच्या मागे मागे फिरतोय? म्हणजे इकडच्या शिष्यांना पण माहितीये, त्या स्टुडंट्सना पण माहितीये एलिया आज स्वर्गात जाणार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि अलिशाला म्हणतात तू काय त्याच्या मागे मागे फिरतोय? आणि अलिशा म्हणतो मला माहित आहे, बस तुमचं पुरे करा, बंद करा, यू कीप क्वाइट, आय नो, मला माहित आहे. प्रेज द लॉर्ड. मग एलिया आता परत नाही का अलिशाला म्हणतो गिलगाल वरून बेथेलला आले, बेथेल वरून यरीहोला आले. आता यरीहोवरून परमेश्वर म्हणतो एलियाला यार्देनेकडे जा. एलिया अलिशाला म्हणतो अलिशा, तू येथेच थांब, मला परमेश्वर यार्देनेकडे जायला सांगतोय, तर मी चाललंय. परमेश्वर कोणाशी बोलतोय? परमेश्वर एलियाशी बोलतोय. कोणाला जायला सांगतो? एलियाला जायला सांगतोय. अलिशाला बोलवलंय का? नाही बोलवलंय. दुसऱ्या प्रोफेट्सना बोलवलंय, कोणाला नाही बोलवलंय. परमेश्वर देव एलियाला सांगतोय की इथे जा, इथे जा, इकडून जा, असं जा, इकडे थांब, तिकडे थांब, उजवीकडे वळ, डावीकडे वळ. सो एव्हरी डिरेक्शन, एव्हरी नोटिफिकेशन वॉज गिवन टू एलायजा. एलियाला दिलं जातंय आणि एलिया म्हणतोय अलिशाला माझ्या मागे मागे काय? तो अलिशा म्हणतो नाही नाही, देवाची शपथ आणि आपल्या जीवाची पण शपथ, मी काय आज तुम्हाला सोडणार नाही. सो अलिशाला माहिती आज काय घडणार आहे. बाकीच्या शिष्यांना पण माहितीये. यरीहो मधले शिष्य येतात. आता यार्देनेकडे ते पोहोचले आहेत आणि यार्देनेकडे गेल्यावर काय होतं? बायबल सांगतं संदेश त्याचे 50 शिष्य येऊन त्यांच्या समोर दूर उभे राहिले. यार्देनेकडचे पण शिष्य आले, त्यांना पण माहितीये की आज तर एलियाला परमेश्वर नेणार आहे. आता संदेश त्यांच्या शिष्यांपैकी 50 लोक आली, 50 शिष्य आले, यार्देनेच्या नदी काठीने का दूर उभे राहिले, बघत राहिले, कोणी एलिया जवळ गेले. त्यांना माहिती आता संपलंय, एलिया आजपासून आपल्यावर नाही का आपला टीचर नाहीये, एलियाची कारकीर्द संपली, आज परमेश्वर एलियाला घेऊन जाणार. सो दे आर स्टँडिंग ओके फार अवे फ्रॉम द जॉर्डन. जॉर्डन यार्दन नदीपासून नाही का त्या किनाऱ्यावर दूर उभे राहिलेत आणि दोघच जण पुढे चाललेत. कोण चाललंय? एलिया चालले, एलियाच्या मागे मागे अलिशा चाललाय. अलिशाला कोण बोलवत नाही, पण अलिशा म्हणतोय मी काय एलियाची पाठ सोडणार नाही. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगते एलियाने आपला झगा काढून त्याची वळकटी करून काय केलं? यार्देनेच्या पाण्यावर मारलं. सगळे 50 शिष्य जे आहेत ते यार्देनेच्या काठावरनं किनाऱ्यावर उभे राहिलेत, नदी किनाऱ्यावर. आणि आता परमेश्वर म्हणतोय यार्देनेकडे जा. यार्देन नदी आहे, खूप मोठी नदी आहे, ती काय करायचं आता? तिकडून जायचंय. एलिया काय करतो? आपला झगा काढतो, त्याचं नाही का असं रोल करतो, वळकटी करतो, पाण्यावर मारतो, यार्देनचं पाणी दुभकतं. प्रेज द लॉर्ड. पाणी दुभकतं आणि ते लोक जमिनीवरून, कोरड्या जमिनीवरून
चालत जातात. ही गोष्ट आपल्याला साधारण आपल्याला खूप अचंबित करणारी वाटत असेल. तिकडच्या लोकांसाठी कॉमन होती. तिकडे जे 50 संदेश त्यांचे शिष्य होते, जे नाही का स्कूल ऑफ प्रॉफिटचे स्टुडंट्स होते, त्यांना काही नवीन वाटलं नाही. कारण हे सगळे लोक त्या अभिषेकात किंवा त्या लेवलमध्ये, त्या ट्रेनिंगमध्ये चालत होते. ते शिक्षण त्यांचं चालू होतं. म्हणून त्यांना काहीच वाटलं नाही. नाहीतर नाही का, अरे यार्देन नदी दुभागली, बाकीचे 50 शिष्य सुद्धा एलियाच्या मागे पळत आले असते. नो, त्या 50 शिष्यांना माहिती आज परमेश्वर घेऊन जाणार आहे. नो वन वॉज फॉलोइंग एलायजा. कोणीच एलियाच्या मागे नव्हतं. सगळ्यांना माहित होतं एलियाची कारकीर्द संपली आहे. आज एलिया स्वर्गारोहण होणार आहे. एकच शिष्य आहे जो नाही का गिलगाल पासून बेथेल, बेथेल पासून यरीहो, यरीहो पासून यार्देन, आता यार्देन दुभागून ते पलीकडे गेलेत, मागे मागे चाललेत. इतका वेळ एलियाच्या मागे 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 हा अलिशा चाललाय 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 चाललाय. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं की 9 वचन पहा, 2 राजे 2:9. ते पलीकडे गेल्यावर एलिया अलिशास म्हणाला, आता इतका वेळ माझ्या मागे मागे त्याला म्हणतोय तू इकडेच थांब, तू इकडेच थांब. हा काय माझा ऐकायला तयार नाहीये. अलिशाला म्हणतो एलिया की तुला काय पाहिजे? मला आता देव घेऊन जाईल. मी तुझ्यापासून वेगळा होण्याच्या आधी, मी स्वर्गात गेल्यावर आता आपण दोघं काही परत भेटणार नाही, तर मी तुझ्यापासून वेगळा होण्यापूर्वी तुला काय पाहिजे ते मला सांग. आणि अलिशा म्हणतो आपल्या ठाई असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा माझ्या ठाई यावा. म्हणजे एलियाला अलिशा म्हणतो, एलिया तू ज्या अभिषेकात चालतोय, ज्या आत्म्याच्या नाही का आत्म्याने तू चालवला जातोयस, त्याचं डब्बल, ओके, दुप्पट वाटा माझ्या ठाई यावा. ही मागणी अलिशा एलियाला करतोय. पण तुम्हाला माहितीये एलिया हे नाही देऊ शकत. नो, एलायजा कॅन नॉट गिव्ह दिस. एलियाकडे तो अधिकार किंवा नाही का त्या गोष्टी नाहीयेत. एलिया काय म्हणतो, तू दुर्घट गोष्ट मागतोस. इट्स डिफिकल्ट, तू जे मागतोय नाही का, पण एक करू आपण. एलियाला माहितीये काही आत्मिक गोष्टी, त्याला आत्मिक जगाचे नियम माहिती आहेत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. 50 शिष्य दूर उभे राहिलेत. यार्देनेचे यार्देनेकडे राहिलेत, यरीहोचे यरीहोत राहिलेत, बेथेलचे शिष्य बेथेलमध्ये राहिलेत आणि यार्देनेच्या काठावर 50 शिष्य राहिलेत. हे पलीकडे गेलेत यार्देन नदी दुभागून. फक्त 2 जण पलीकडे आहेत, एलिया आणि अलिशा. प्रेज द लॉर्ड. आणि अलिशा म्हणतोय की मला दुप्पट वाटा पाहिजे. एलिया तू ज्या अभिषेकात चालला, ज्या आत्म्याने तू चाललास, त्याचं नाही का डबल शेअर, दुप्पट भाग माझ्यावर आला पाहिजे. एलिया म्हणतो हे माझ्या हातात नाहीये. ओके, हे खूप कठीण गोष्ट आहे, तू जे मागतोय दुर्घट गोष्ट आहे. पण जर समजा जाताना मी जर तुला दिसलो, प्रेज द लॉर्ड, पण मला तुझपासून घेऊन जातील, त्या समय मी तुला दिसलो तर तू मागतोस ते तुला मिळेल, नाही दिसलं तर नाही मिळणार. सिंपल. प्रेज द लॉर्ड. आत्मिक जगाचा नियम आहे, तू जर मला जाताना पाहतोय आणि ती गोष्ट जी पाहिजे तर ती तुला मिळेल जर मी दिसलो तर, पण मी जर तुला दिसलो नाही तर मिळणार नाही. एलिया त्याला कुठली शाश्वती देत नाही, हे मिळेल नाही मिळेल. पण अलिशा तिकडे पर्सिस्टंटली आहे, तो थांबला आहे. तो गिलगाल, बेथेल, यार्देन, यरीहो, यार्देन असा प्रवास करत करत इथपर्यंत आला आहे. त्याने एलियाची पाठ सोडली नाही. जसं तो म्हणाला की आज तर मी काही तुम्हाला सोडणार नाहीये. त्याला माहितीये की ही शेवटची संधी आहे. त्याला माहिती याच्यानंतर एलिया दिसणार नाही. एलिया सोबत नाही का इतके वर्ष तो चाललाय. त्याला माहितीये की एलिया कोणत्या अभिषेकाने चालला, एलियाशी परमेश्वर कसा बोलायचा. अलिशा सुद्धा आता एक संदेश त्यांच्या ट्रेनिंग मध्ये, अलिशाला पण बऱ्याचशा गोष्टी समजतात. बट स्टील त्याला माहितीये काहीतरी वेगळ्या अनॉइंटिंग, वेगळ्या अभिषेकामध्ये, वेगळ्या स्तरावर, एका वेगळ्या डायमेन्शन मध्ये एलिया चालतोय आणि अलिशाला ते पाहिजे. त्यासाठी तो काय करतोय माहिती, इट शोज हाऊ पर्सिस्टंट ही वॉज. ही गोष्ट दाखवते की अलिशा त्याला जे पाहिजे, ज्या गोष्टी मिळवायच्या त्यासाठी नाही का किती चिकाटीने, किती डिलिजंटली, किती पर्सिस्टंटली, किती सातत्याने त्या गोष्टीच्या मागे तो लागलाय. प्रेज द लॉर्ड. अलिशा 3 वेळा त्याला म्हणतो, गिलगालमध्ये असताना तू थांब, मला बेथेलला जायचंय. बेथेलमध्ये आल्यावर तू थांब, मला परमेश्वर यरीहोला जायला सांगतो. यरीहोत आल्यावर म्हणतो तू थांब इकडेच, माझ्या मागे येऊ नको, परमेश्वर मला म्हणतोय की तू यार्देनेकडे जा. 3 वेळा एलिया त्याला म्हणतो तू इथेच थांब, याचा अर्थ माझ्या मागे येऊ नको. परंतु 3ही वेळा अलिशा त्याचा ऐकत नाही. आत्मिक जगामध्ये असे लोक पाहिजेत. कधी कधी मी तुम्हाला सांगते की जे नाही का वेन इट इज सेड नो, ते नो एक्सेप्ट करणार नाही. ज्यावेळेस म्हणणार की नाही, नाही, आज नाही का न स्वीकारणार
स्वीकारणारी लोक पाहिजेत आत्मिक जगामध्ये. प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेस ती सुरफुनिकी स्त्री होती, जिच्या मुलीला नाही का दुरात्मा लागला होता आणि ती कोण परराष्ट्रीय होती, ती येते येशूकडे. येशू त्यावेळेस इस्रायलाच्या बाहेर आलेला आहे आणि येशूकडे येते आणि म्हणते की गुरुजी माझ्या मुलीला वाचवा, प्रभूजी असं करा. प्रभू येशू म्हणतो की घरच्या कुत्र्यांना नाही का मुलांची भाकरी घेऊन खाण्यास मी देऊ शकत नाही, मी इस्रायलातल्या हरवलेल्या मेंढरांकडे पाठवले. येशू तिला म्हणतो निघून जा, पण ती ते येशूचं नाही म्हणणं स्वीकारत नाही. समटाइम्स वेन यू वॉन्ट टू अचीव्ह समथिंग, मग भले कुठल्या गोष्टी नाही म्हणण्यात येऊ दे, ते नाही स्वीकारलं नाही पाहिजे तुमच्यामध्ये नाही का. त्या नाहीला भेदून आरपार जाऊन ती गोष्ट मिळवता आली पाहिजे. बायबल सांगतं ओके की संदेष्ट्यांपासून ओके योहान बाप्तिस्मा करणाऱ्यापर्यंत स्वर्गाच्या राज्यावर आक्रमण केलं जाते आणि आक्रमण करणारे ते बळकावत आहेत. प्रेज द लॉर्ड. देर आर पीपल, देर आर फोर्सेस, देर आर एंटिटीज जे स्वर्गाच्या राज्यावर आक्रमण करतायत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि त्या गोष्टी बळकावून घेत आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हा अलिशा त्यापैकी एक होता. नाही म्हटलं 3 वेळा ऐकणाऱ्यातला नव्हता, त्याला नाहीचा अर्थ कळत नव्हता. प्रेज द लॉर्ड. नो, आय विल नॉट सेटल विथ द नो सेड बाय द प्रोफेट एलिजा. एलिया संदेष्टा नाही का महान संदेष्टा आहे. तो जेव्हा नाही बोलतो त्या नाहीवर मी समाधान मानणार नाही. एकदा दोनदा तीनदा नाही, मी जाणार, मी करणार, मी घेणार, मला पाहिजे अँड आय विल फॉलो हिम. हालेलुया. समटाइम्स इन युअर प्रेयर ऑल्टर, यू नो, इन युअर प्रेयर क्लोजेट यू शुड बी हॅव्हिंग दिस पोस्चर. तुमच्याकडे तुमची नाही का अशी मनस्थिती असली पाहिजे की सगळ्या गोष्टी समोर नकारात्मक आहे, सगळ्या गोष्टी संपलेल्या आहेत, इट इज दी एंड ऑफ दॅट स्टोरी. बट तुम्हाला त्या दी एंडला नाही का स्वीकारण्याची नाही का तयारी न दाखवता लढण्याची तयारी दाखवलं पाहिजे. आय विल नॉट ऍक्सेप्ट इट. जोपर्यंत माझा विश्वास आहे एखादी गोष्टीचा दी एंड होऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड. इट इज नॉट ओव्हर अनलेस अँड अंटिल आय से इट इज ओव्हर. जोपर्यंत मी म्हणत नाही की गोष्ट ही संपली तोपर्यंत ही संपणार नाही. आय विल स्टील स्टँड ऑन फेथ. आय विल स्टील पर्सिस्टंटली सीक द किंगडम ऑफ गॉड अँड आय विल स्टँड ऑन द वर्ड ऑफ गॉड. प्रेज द लॉर्ड. 3 वेळा नाही म्हटलंय तरी सुद्धा जातोय. सगळे लोक सगळीकडचे स्टुडंट्स येतात म्हणतात बेथेल मधले, यार्देन मधले, यरिहो मधले, अरे आज तुझ्या धन्याला घेऊन जाणारे काय त्याच्या मागे जातो. तो म्हणतो आय नो यू पीपल कीप क्वाइट. मला माहित आहे. आणि सगळे लोक बोलत असताना सुद्धा ते कदाचित हसत होते, कदाचित थट्टा करत होते. हा कसला प्रॉफिट आहे, याला माहित नाही का आज घेऊन जाणारे, का त्याच्या मागे जातोय. बट ही वॉज नोईंग व्हॉट ही वॉज लुकिंग. अलिशाला माहित होतं की कोणती गोष्ट तो पाहत आहे. तुमचं नाही का देवासोबत नाही का असं नातं असलं पाहिजे की लॉर्ड आय एम सिकिंग दिस डिलिजंटली अँड अकॉर्डिंग टू युअर वर्ड यू हॅव टू गिव्ह मी. भली परिस्थिती नाकारते, काही गोष्टी अशा घडून येत आहेत, पण मी सेटल होणार नाही, मी एवढ्यावर थांबणार नाही, मी एवढ्या गोष्टीवर समाधान मानणार नाही. डॅनियल वॉज दॅट काइंड ऑफ अ मॅन. ही प्रेड फॉर द गुडनेस ऑफ जेरुसलेम. इस्रायलाच्या चांगल्यासाठी, इस्रायलाच्या भल्यासाठी प्रार्थना केली, पश्चाताप करायला लागला. 21 दिवस, 21 कंटिन्युअसली ही वॉज प्रेइंग. ही वॉज प्रेइंग फॉर 21 days. पण तो सुरुवात केली त्यावेळेस 21 दिवसाची प्रार्थना करून तो बसला नव्हता. दानिएलाला माहित नव्हतं, बट ही वॉज जस्ट प्रेइंग. जोपर्यंत उत्तर भेटत नाही, जोपर्यंत देवाची वाणी येत नाही, जोपर्यंत स्वर्ग माझ्या बाजूने हालचाल करत नाहीये, मी इस्रायलासाठी मध्यस्थी करणार आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती बायबल सांगतं दानिएलाने ज्या वेळेस मनात विचार केला की तो इस्रायलाच्या वतीने माफी मागेल, त्याच वेळेस त्याची प्रार्थना ऐकण्यात आली. आणि ज्या वेळेस दानिएलाने मुखातून शब्द काढले प्रार्थनेचे, त्या वेळेसच देवदूत कामाला लागले. सो व्हेन यू डिसाइड, ज्यावेळेस तुमच्या मनात विचार येतो ना, त्यावेळेस स्वर्गामधून नाही का परमेश्वर उत्तर देतो. बिकॉज व्हेन ही देवदूत येतो आणि दानिएलाला म्हणतो, गॅब्रिएल देवदूत म्हणतो, ज्या वेळेस तू मनात ठरवलं की मी हे करणार आहे, पित्याने तुझी प्रार्थना ऐकली, देवाने त्याच वेळेस ठरवलं होतं. आणि ज्या वेळेस तू प्रार्थनेला सुरुवात केली, तुझ्या प्रार्थनेचं उत्तर घेऊन मी निघालो. बट द प्रिन्स ऑफ पर्शिया, पर्शिया साम्राज्याचा एक नाही का असे नाही का दुरात्मे आहेत, अशा लेवलवर नाही का अधिकारी जे बसलेले आहेत अंधकाराच्या राज्यातून, तो माझ्याशी लढत होता, मला येऊ दिलं नाही. मग आद्य देवदूत मिखाएल याला माझ्याशी नाही का माझी सुटका करायला यावं लागलं. ते युद्ध लढून या पृथ्वीवर यायला पृथ्वीवरच्या कालावधीप्रमाणे 21 दिवस लागले. आणि असं करून नाही का 21 दिवस नाही का दानिएल प्रार्थना करत होता. 21व्या दिवशी जर देवदूत आला नसता, दानिएल अजून प्रार्थना करत बसला असता. कदाचित 40 दिवसाची झाली असती, कदाचित अजून लांबवली गेली असती. प्रेज द लॉर्ड. सो डोंट सेटल विथ द नो, डोंट सेटल विथ यू नो की काहीच घडत नाही, काहीच उत्तर येत नाही, काहीच
काहीच दिसून येत नाही, त्या गोष्टीवर नाही का तिकडे ते त्या परिस्थितीचं नो आहे, परिस्थिती तुम्हाला नाही म्हणत आहे, ते नाही म्हणून नाही का स्वीकारू नका, गप्प बसू नका. डॅनियल वॉज दॅट मॅन. ती सुरफुनिकी स्त्री तशी होती. आणि इकडे हा अलिशा सुद्धा तसा आहे की नाही म्हणताय पण आम्ही ते ऐकणार नाही, आम्ही नाही का पर्सिस्टंटली फॉलो करणार. प्रेज द लॉर्ड. तुमचं प्रार्थनेमध्ये युअर पॉस्चर शुड बी लाईक दिस. तुमची नाही का प्रार्थनेमध्ये नाही का स्थिती अशी असली पाहिजे, आज अपयशी झाले, आज पडले, बट अगेन आय विल राईज अप, अगेन आय विल चेस द थिंग्स, अगेन आय विल फॉलो द वर्ड ऑफ गॉड, अगेन आय विल सीक द किंगडम ऑफ गॉड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. इट इज नॉट 7 days, 21 days, 40 days. इथे इथे नाही का ज्यावेळेस माडीवरच्या खोलीमध्ये शिष्य जमले होते, आपण नाही का 10 दिवसच प्रार्थना करायची ठरवून बसले नव्हते. 10व्या दिवशी त्यांची 10 दिवसाची प्रार्थना झाल्यावर पवित्र आत्मा उतरला. जर पवित्र आत्मा 10व्या दिवशी आला नसता तर त्यांनी पुन्हा तशीच प्रार्थना कंटिन्यू केली असती. दे वुड हॅव टॅरिड इन जेरुसलेम अनलेस अँड अंटिल द पॉवर फ्रॉम अबाव, वरून सामर्थ्य त्यांच्यावर येईपर्यंत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो ह्या गोष्टींकडे लक्ष द्या. लगेच नाही का कोणी म्हटलं असं झालंय, कोणी म्हटलं ते झालंय, तर अजून काही वाईट बातमी आली, अजून नाही का तुमचं नुकसान झालं, सगळं काही संपलं आहे, आता आता नातं तुटलं आहे, आता डिवोर्स झाला आहे, आता सगळ्या गोष्टी संपल्या आहेत, आता काहीच नाहीये, त्या नाहीला धरून नाही का सेटल होऊ नका. प्रेज द लॉर्ड. त्या नाहीला धरून शांत बसू नका. अलिशाला काहीतरी पाहिजे होतं आणि हा जो दुप्पट अभिषेक आहे हा परमेश्वराने दिलाय, स्वर्गातून त्याला मिळाला आहे. बायबल सांगतं की एलिया ज्यावेळेस स्वर्गात घेतला गेला, अलिशाने पाहिलं अग्निरथ, एक अग्नी वारू त्याच्या दृष्टीस पडलं आणि त्यामधून, त्या वावटळीमधून, ओके, त्या वावटळीमधून एलिया स्वर्गामध्ये चढून गेला. हे पाहून अलिशा मोठ्याने म्हणाल्या, माझ्या बापा, इस्रायलाच्या रथांनो, इस्रायलाच्या राऊतांनो, आणि ते पुन्हा त्याच्या नजरेस पडले नाही. तिकडे किनाऱ्यावर 50 नाही का शिष्य, स्टुडंट्स उभे आहेत, त्यांना ह्या गोष्टी नाही दिसल्या. त्यांना फक्त नाही का दिसलं की एलिया आणि अलिशा हे गेलेत यार्देन नदी ओलांडून पलीकडे. आता नाही का यार्देन नदी ओलांडून अलिशा कसा येतोय. अलिशाने तर ज्यावेळेस त्या गोष्टी पाहिल्या त्याचा झगा फाडून टाकला. बायबल सांगतं त्याने काय केलं, तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडून त्याचे 2 तुकडे केले की मी इस्रायलाच्या रथांना. कोणत्या इस्रायलाच्या? इकडे काय म्हणतो, हे माझ्या बापा, इस्रायलाच्या रथांनो, इस्रायलाच्या राऊतांनो, स्वर्गीय, ओके, हेव्हनली सिटी. त्याने त्या गोष्टी पाहिल्या आणि तो म्हणतो असं नाही का आपला झगा फाडून टाकतो. आता एलियाचा झगा पडलाय, तो उचलून हा निघालाय. प्रेज द लॉर्ड. व्हॉट ही सेइंग. तो काय म्हणतो, एलियाच्या अंगावरून पडलेला झगा पाण्यावर मारून अलिशा काय म्हणतो, एलियाचा देव परमेश्वर कुठे आहे. हालेलुया. एलियाचा देव परमेश्वर, अब्राम, इसाक, याकोबाचा देव नाही, आता म्हणतो एलियाचा देव परमेश्वर कुठे आहे. तुमचं प्रार्थनेमध्ये नाही का देवाच्या सोबत चालण्यामध्ये, त्या नात्यामध्ये तुमची इतकी घनिष्ठ रिलेशनशिप असलं पाहिजे, असं असलं पाहिजे की लोकांनी म्हटलं पाहिजे की एलियाचा देव, तसं नाही का तुमचा देव परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. हा, यांचा देव नाही का खूप महान आहे, यांचा देव ना खूप भारी, यांचा देव ना असं करतो. तुमच्या नावाने तुमच्या देवाला नाही का परमेश्वराला लोकांनी सन्मान दिला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. दिस वॉज देअर सिक्रेट प्रेयर लाईफ. अलिशा वॉज नॉट अन ऑर्डिनरी मॅन. एक सामान्य शेतकरी ज्याला बोलवलं, पाचारण झालं, सगळ्या गोष्टी सोडल्या, मागे लागायला लागला, पण काहीतरी ठरवलं होतं की मी साधारण जीवन जगणार नाही. खूप सारे स्टुडंट्स होते, बेथेल, यार्देन, यरिहो, सगळीकडे नाही का अजून वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा एलियाचे स्टुडंट्स होते. पण तो म्हणाला मी ह्या सगळ्या स्टुडंट्स पैकी एक कॉमन व्यक्ती, साधारण स्टुडंट बनणार नाही. मला साधारण नाही का संदेश त्यांचे शिष्य बनायचं नाहीये, मला त्या परमेश्वरासोबत चालायचं आहे. त्याने ठरवलं, त्याने ती किंमत मोजली, तो चालत चालत राहिला, त्याने फॉलो केलं, तो थांबला नाही, त्याने नाही ऐकलं नाही, आणि जे पाहिजे त्या गोष्टीसाठी तो पर्सिस्टंटली चालत राहिला. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने सगळ्या गोष्टी दिल्या आहेत, त्या गोष्टी घ्या, त्या गोष्टी नाही का बळकावा. स्वर्गाच्या राज्यावर आक्रमण करणारे आपण असले पाहिजे, परंतु असं होतंय आपल्याद्वारे नाही का अंधकाराचं राज्य सगळ्या गोष्टी नाही का घेऊन जात आहे. बायबल सांगतं ह्या जगाचा अधिकारी कसा काय सैतान ह्या जगाचा अधिकारी बनला, जेव्हा की जग, पृथ्वी आपल्याला दिलेली
फसवणुकीद्वारे. आजही कित्येक लोक, बायबल सांगतात सत्य तुम्हाला समजेल, सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. तुम्हाला सत्य माहित नाहीये ना, म्हणून तुम्ही त्या अज्ञानामध्ये, त्या नाही का लो लेवल मध्ये, त्या चुकीच्या गोष्टींमध्ये चालत आहात. एखाद्या व्यक्तीला राजा बनण्याचा अभिषेक केला, एखाद्या व्यक्तीला बिझनेसमॅन बनण्याचा अभिषेक केलाय, पण त्या व्यक्तीला माहित नाही ती व्यक्ती नाही काय कंगाल किंवा राजमहालाच्या बाहेर भीक मागणारी व्यक्ती म्हणून जीवन जगते, किंवा एखाद्या व्यक्तीला बिझनेसमॅन व्यावसायिक ठरवलं आहे, ते डेस्टिनी घेऊन एखादी व्यक्ती जन्माला आली आहे, पण ती व्यक्ती काय करते माहिती, आयुष्यभर नाही का हँड अँड माउथ नोकरी करत नाही का, तेवढ्यावर नाही का जीवन जगते, कारण त्या व्यक्तीला सत्य माहित नाहीये, म्हणून ती व्यक्ती हेच बेस्ट आहे म्हणून त्या लेवलला स्वीकारून बसते. तुम्ही परमेश्वराचे पुत्र आहात. हालेलुया. वी आर द सन्स ऑफ गॉड. परमेश्वराच्या पुत्रांची एक वेगळी आयडेंटिटी आहे, एक वेगळी ओळख आहे. पण तुम्हाला परमेश्वराचे पुत्र असणं म्हणजे काय माहित आहे का? जर तुम्ही परमेश्वराचे, यहोवा परमेश्वराचे, स्वर्गीय पित्याचे पुत्र स्वतःला समजताना, तर ज्यावेळेस परिस्थिती नाही म्हणेल, ज्यावेळेस लोक नाही म्हणतील, ज्यावेळेस तुमचं नाही म्हणेल ना, डोंट सेटल विथ दॅट नो. त्या नाही म्हणण्यावर नाही का स्थिरावले जाऊ नका. प्रेज द लॉर्ड. लेट अस